सकाळची सुरुवात माझ्या फेवरेट कामापासूनच केलेली होती. मस्त झाड लावलेलं होतं आणि मस्त चहा एन्जॉय केलेला होता. रात्री सात्विकनी खूप राडा केलेला होता. तो सगळा आवरला आणि लगेच मी स्वयंपाक करायला बसले. आणि स्वयंपाकाचा आज शॉर्टकट होतं. समोर तुम्हाला दिसणारच आहे की मी आज काय जेवण बनवलेलं होतं. 6 ते 7 दिवसानंतर मी आज पूजा करत होते, म्हणून देवघर छान आवरून घेतलेलं होतं, कारण खूप दिवस झाले मी पूजा नव्हती केली. यावेळेस राशनमध्ये मी ही मार्गी अगरबत्ती बोलवली आहे. खूप छान सेंटेड आहे. पिठलं आणि भातच बनवलं ते, अशा प्रकारे माझी थाळी सजवलेली होती. सात्विकला खूप दिवसानंतर असे कपडे घालून दिले होते आणि खूप क्यूट दिसत होता. तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये सांगा सात्विक कसा दिसत होता. वर आल्यानंतर आम्ही देवबाप्पाची पूजा केली आणि सगळे मला विचारते तू चिकनसाठी काय करते, म्हणून मस्त कांदा, धनी, डाळ आणि कुठलेच मसाले न घालता ते सगळे भाजून घेते आणि अशा प्रकारे पेस्ट टाकून मी मस्त चिकन बनवते. आज चक्क माझी भाकर अशी फुगली होती आणि ते बघून मला खूप आनंद झाला होता. रात्री मस्त जेवण केलं आणि बाहेर पडलो. बाहेर शुभमसाठी कोल्ड्रिंक घेतली आणि माझ्यासाठी आईस्क्रीम घेतली. घरी येऊन आईस्क्रीम खाल्ली आणि मला तर थंडी, उन्हाळा, पावसाळा कुठला पण ऋतू असो आणि मला आईस्क्रीम खायला खूप आवडते. शुभमला दूध दिलं आणि आमचे थोडे भांडणं झाले होते, म्हणून मी रुसून बसली होती आणि माझ्या नवऱ्याने मला असं मनवलं आणि आमचा दिवस असा संपला. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.